ओम श्री गणेशाय नमः। ओम श्री सरस्वत्यै नमः। ओम श्री गुरुभ्यो नमः। श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पादशङ्करं लोकशङ्करं। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्य धाम्ना अन्यांश हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि। श्रीमद भागवताच्या महात्म्याचं आपण चिंतन करत आहोत आणि ते चिंतन करत असताना पहिला अध्यायाचा विचार आपण पाहिला। नारदांच्या अंतःकरणामध्ये दुःख निर्माण झालं कारण त्यांनी भक्तीची अवस्था पाहिली आणि ते दुःख नारदांनी सनक सनंदन सनातन सनत कुमार यांच्या पुढे प्रकट केलं। भक्तीला काय दुःख प्राप्त झालं होतं किंवा भक्तीचा काय प्रश्न होता, तर एवढंच होतं की भक्तीने विचारलं, मी तरुण झाले, ज्ञान वैराग्य म्हातारे झालेत, याचं कारण काय, हे कशामुळे झालं। आणि प्रत्यक्षात हा कली एवढा त्रास देत असताना, या कलियुगामध्ये कलीचा एवढा त्रास होत असताना भगवंत शांत कसे आहेत, याच्यावरती नारदाने समाधान दिलं, उत्तर दिलं समाधान करत असताना की हा कलियुगाचा धर्म असल्यामुळे भगवंत यात हस्तक्षेप करत नाहीये आणि सगुण भक्तीच्या प्राबल्याने आणि त्यात ज्ञान आणि वैराग्य याची इच्छा अंतःकरणात नसल्यामुळे, म्हणजे इमौ ग्राहका भावात ज्ञान आणि वैराग्य यांना कोणी विचारत नाही, त्यामुळे ते वृद्धच राहिले, पण तुला मात्र तारुण्य प्राप्त झालं। हे सगळं सांगितल्यानंतर भक्तीला अत्यंत आनंद झाला। नारदाने सांगितलं की मी विचार करतो आणि तुझं जे काही दुःख आहे ते दूर करण्यासाठीचा उपाय काय आहे तो सांगतो। ते सांगून आता भक्तीचं दुःख दूर करण्यासाठी नारद प्रयत्न करतायत। नारद भक्तीला म्हणतायत, श्रीमद्भागवत महात्म्ये द्वितीयोऽध्यायः। नारद उवाच, वृथा खेदयसे बाले अहो चिन्तातुरा कथं श्रीकृष्णचरणाम्भोजं स्मर दुःखं गमिष्यति। द्रौपदी च परित्राता येन कौरवकश्मलात् पालिता गोपसुन्दर्यः सकृष्ण क्वापि नो गतः। त्वन्तु भक्ते प्रिया तस्य सततं प्राणतोऽधिका त्वया हूतस्तु भगवान् याति नीचगृहेष्वपि। सत्यादित्रियुगे बोध वैराग्यौ मुक्तिसाधकौ कलौ तु केवलं भक्तिर्ब्रह्म सायुज्यकारिणी। इति निश्चित्य चिद्रूपः स्वरूपान् त्वं ससर्जः परमानन्दचिन्मूर्तिः सुन्दरी कृष्णवल्लभाम्। नारद भक्तीला म्हणतायत, वृथा खेदयसे बाले, अग तू उगाच वृथा खेदयसे चिंता करते आहेस। चिंतातुरा कथम, तुला कसली चिंता आहे। भगवंतांच्या चरणाच्या, श्रीकृष्ण चरणाम्भोजम, भगवंतांचं जे चरणकमल आहे, भगवंतांच्या चरणकमलांचा तू विचार कर, त्यांचं स्मरण कर, चिंतन कर, स्मर, आठव, तव दुःखम गमिष्यति, तुझं दुःख दूर होईल। कौरवांच्या त्रासापासून द्रौपदीचं रक्षण केलं, गोपिकांचं ज्यांनी रक्षण केलं, पालन केलं,
ते भगवान कृष्ण कुठे गेले नाहीयेत, ते अजूनही आहेत, ते आहे तिथे. तू तर त्यांची अत्यंत प्रिय आहेस, तंतु भक्ते प्रिया तस्य. तू त्यांची अत्यंत प्रिय आहे, सततम प्राणतोधिका, त्यांना प्राणाहून अधिक प्रिय आहेस. तया हूतस्तु भगवान याती नीच गृहेष्वपी. आणि तुझ्याद्वारे आवाहन केलं असता नीच माणसाच्या गृहामध्ये देखील ते येतात. म्हणजे अत्यंत पापाचरण करणारा देखील मनुष्य असेल, परंतु भक्तीने त्याने प्रार्थना केली तर भगवंत तिथे तिथे जातात. ते बघत नाहीत श्रेष्ठ कोण कनिष्ठ कोण. सत्यादि त्रियुगे बोध वैराग्य मुक्ती साधक. बोध वैराग्य ज्ञान वैराग्य. सत्यादि 3 युगामध्ये, सत्य त्रेता द्वापार, या 3 युगामध्ये ज्ञान आणि वैराग्य मुक्ती देणारे होते, परंतु कलियुगामध्ये केवळ भक्ती ब्रह्मसायुज्य कारिणी, ब्रह्मसायुज्याची म्हणजेच मोक्ष देणारी केवळ भक्ती आहे. इति निश्चित्य चिद्रूप स्वरूपाम त्वं ससर्जः परमानंद चिन्मूर्ती सुंदरीम कृष्णवल्लभाम. आणि हे जाणूनच, असा निश्चय करूनच, परमानंद चिन्मूर्ती, परमानंद चिन्मूर्ती, परम आनंद आनंद, चिन्मूर्ती चैतन्य, म्हणजे चैतन्य घन, चैतन्य विग्रह, म्हणजे चिदानंद. परमानंद चित म्हणजे चिदानंद, चिदानंद रूप असणाऱ्या भगवंतांनी सुंदरीम कृष्णवल्लभाम, कृष्णाची अत्यंत प्रिय असणारी जी तू, तिची रचना केली. कृष्णाची अत्यंत प्रिय किंवा कृष्णाला अत्यंत प्रिय असणारी जी भक्ती, तिची रचना केली. आता पुढे काय झालं, नारद स्मरण करून देत आहेत भक्तीला. बद्धांजलिं त्वया पृष्टं किं करोमीति चैकदा त्वां तदा ज्ञापयत् कृष्णो मद्भक्तान् पोषयेति च अंगीकृतं त्वया तद्वै प्रसन्नो भूरितस्तदा मुक्तिं दासी ददौ तुभ्यं ज्ञानवैराग्यकाविमौ पोषणं स्वेन रूपेण वैकुण्ठे त्वं करोषि च भूमौ भक्तविपोषाय छाया रूपं त्वया कृतम् मुक्तिं ज्ञानं विरक्तिं च सह कृत्वा गता भुवि कृताद्विद्वा परस्यान्तं महानंदेन संस्थिता. एकदा बद्धांजलिं त्वया पृष्टं किं करोमि इति चैकदा. एकदा एकेवेळी अंजलिं बद्ध्वा, अंजली अंजुळ, बद्ध्वा बांधून म्हणजे हात जोडून, तू भगवंतांना प्रश्न केलास, किं करोमि, मी काय करू. त्यावेळेला भगवंतांनी सांगितलं, तदा मान भक्तान पोषय इति च आज्ञापयत कृष्णः. कृष्णः ज्ञापयत, भगवंतांनी आज्ञा केली, माझ्या भक्तांचं पोषण कर. तू त्या भगवंतांच्या आज्ञेचा स्वीकार केलास. अंगीकृतम त्वया तद्वै, तत् ते जे निर्देशन होतं त्याचा तू स्वीकार केलास. अंगीकृतम प्रसन्नो भूरिदस्तदा, त्यामुळे भगवंत तुझ्यावरती प्रसन्न झाले. मुक्तिम दासी ददौ तुभ्यम ज्ञानवैराग्य काविमौ, आणि भगवंतांनी प्रसन्न होऊन तुला मोक्ष दासीच्या रूपाने आणि ज्ञानवैराग्य पुत्राच्या रूपाने प्रकट दिले. आता हा सगळा विशेष चिंतनाचा विचार आहे. भगवंतांनी भक्तीला मोक्ष दासी म्हणून दिली आणि ज्ञानवैराग्य पुत्र म्हणून दिले. पुढे म्हणतात, पोषणं स्वेन रूपेण वैकुंठे त्वं करोषि च भूमौ भक्त विपोषाय छाया रूपं त्वया कृतम्.
या वैकुंठामध्ये माझ्या भक्तांचं मी पोषण तर स्वतःच करतो, आणि भूलोकावरती भूमौ त्या भक्तांचं पोषण करण्यासाठी माझ्या छाया सावलीच्या रूपाने मी तुझं निर्देश तुझं उपयोजन केलेलं आहे, तुला ठेवलेलं आहे. त्यावेळेला मग मुक्तिम ज्ञानम विरक्तींच, मुक्ती ज्ञान वैराग्य या सगळ्यांना एकत्र घेऊन तू भूलोकावरती आलीस. आणि सत्ययुगापासून द्वापार युगापर्यंत त्यावेळेला ही भक्ती होतीच. सत्ययुगापासून द्वापार युगापर्यंत तू आनंदपूर्वक राहिलीस. परंतु झालं असं, 10व्या श्लोकामध्ये म्हटलंय, कलौ मुक्तिं क्षयं प्राप्ता पाखंडामय पीडिता त्वदाज्ञया गता शीघ्रं वैकुंठं पुनरेव सा. परंतु कलियुगामध्ये मात्र झालं असं, कलियुगामध्ये मुक्तिम क्षयं प्राप्ता, मुक्ती क्षयाला प्राप्त झाली. काय झालं? पाखंडमय पीडिता, पाखंड रूपी रोगाने पीडित होऊन मुक्ती जर्जर झाली, गांजली, आजारी पडली. म्हणून त्वदाज्ञया तुझी आज्ञा प्राप्त करून तुझ्या आज्ञेने शीघ्रम वैकुंठम पुनरेव सागता, सा ती मुक्ती तो मोक्ष पुन्हा वैकुंठाला गेला. स्मृता त्वयापि चात्रैव मुक्तिरायाति याति च पुत्रीकृत्य त्वयेमौ च पार्श्वे स्वस्यैव रक्षितौ उपेक्षातः कलौ मंदौ वृद्धौ जातौ सुतौ तव तथापि चिंतां मुञ्च त्वम् उपायं चिंतयाम्यहम्. हे भक्ती, तू ज्या वेळेला स्मरण करतेस त्यावेळेला ती मुक्ती या पृथ्वीवरती येते आणि परत वैकुंठ लोकाला निघून जाते. ती येते आणि परत निघून जाते, इथे नित्य राहत नाही. पण ज्ञान वैराग्य तुझे पुत्र असल्याने त्या दोघांना तू आपल्या जवळच ठेवलेले आहेस. कलियुगामध्ये उपेक्षा झाल्यामुळे उपेक्षा झाल्यामुळे कलियुगामध्ये ते ज्ञान आणि वैराग्य हे तुझे जे पुत्र आहेत ते वृद्ध झालेत, वृद्धत्वाला प्राप्त झालेत. परंतु असं जरी असलं तरी त्या चिंतेचा तू त्याग कर. मी तुझ्या उपायात, याच्यावरती तुझ्या दुःखावरचा जो उपाय आहे त्याचा विचार करतोय. आता नारद महर्षी म्हणतायत, 13, 14, 15 एकत्र श्लोक पाहू. कलिना सदृश कोपी युगो नास्ति वरानने तस्मिन् स्वां स्थापयिष्यामि गेहे गेहे जने जने अन्यधर्मान् तिरस्कृत्य पुरस्कृत्य महोत्सवान् तदा नाहं हरेर्दासो लोके त्वां न प्रवर्तये तदन्मिताशये जीवा भविष्यन्ति कलाविह पापिनोऽपि गमिष्यन्ति निर्भयाः कृष्णमन्दिरम्. हे वरानने वरम आननम यस्याः. काय आहे? वरानन अत्यंत गोड नाव आहे. सुंदर जिचं मुख आहे, सुंदर चेहरा आहे, मुख आहे असं. पण आज हे वरानन नाव कोणाला देता येत नाही, कारण त्याचं वानराननच होईल. म्हणजे व्यवहाराने सुद्धा आणि भाषेच्या दोषाने सुद्धा. कारण ज्याला किंवा जिला वरानन म्हणावं असं आज कोणी नाही. एक भगवंत एकच, त्यांना भगवंतालाच वरानन म्हणावं, दुसऱ्या कोणाला वरानन म्हणू नये. आणि वरानन हा शब्द असा आहे की म्हणणाऱ्याला म्हणता आला पाहिजे, नाहीतर वानराननच म्हणेल तो. असो,
विनोदाचा भाग सोडा, पण जाता जाता एक सांगून जातो, ज्याचं मुख वानरासारखं आहे तो अधिक वरानन आहे. कारण सुंदरे सुंदरी सुता, सुंदरे सुंदरम फलम. काय सुंदरकांड ज्याचा आहे तो अत्यंत सुंदर आहे असो. हे वरानने, सुंदर मुख असणारी हे भक्ती. कलिना सदृश कोपी युगो नास्ती. कलीसारखं युगच नाही, कलियुगासारखा युगच नाही. दोन्ही अर्थाने घ्यायचं. मोक्षप्राप्तीच्या दृष्टीने देखील कलियुगासारखं दुसरं काही युग नाही, आणि अधर्माचरण इत्यादिकाचा विचार केला तर त्या बाबतीतही कलियुगासारखं दुसरं कोणतं युग नाही. आपल्याला चांगलं घ्यायचं, आपण चांगल्याचा विचार करायचा. म्हणून आता मी काय करणार आहे, तस्मिन् त्वाम गेहे गेहे जने जने स्थापयिष्यामी. त्या कलियुगामध्ये मी प्रत्येक घरामध्ये, प्रत्येक लोक जीवाच्या हृदयामध्ये तुला स्थापित करेन. जने जने गेहे गेहे. आता जन हा देश किंवा जनपद आपण ज्याला म्हणतो ना, अनेक लोक, त्याही दृष्टीने घेता येईल किंवा त्यांच्या हृदयामध्ये असाही घेता येईल. प्रत्येकाच्या हृदयांमध्ये, प्रत्येकाच्या घरामध्ये मी तुला स्थापित करेन. अन्य धर्मान तिरस्कृत्य पुरस्कृत्य महोत्सवान. अन्य धर्मांचा तिरस्कार करून म्हणजे हे असा तिरस्कार नव्हे, त्यांना बाजूला सारून तुझा पुरस्कार करेन, म्हणजेच तुला पुढे करेन, महोत्सव साजरा करेन भक्तीचा. आणि जर मी हे करू शकलो नाही तर मी हरेर दासहा न अहम, मी भगवंताचा दासच नाही. मी लोकांना तुझ्याकडे प्रवृत्त करेन, भगवंताच्या भक्तीकडे मी लोकांना प्रवृत्त करेन. तुझ्या कृपेला प्राप्त झालेले जे जीव आहे, तदन्विताशये जीवा भविष्यंती कलाविह. या कलियुगामध्ये तुझ्या कृपेला प्राप्त झालेले जे काही जीव आहेत ते पापिनः अपि, पापी असले तरी कृष्ण मंदिरम निर्भया गमिष्यन्ति, अत्यंत निर्भयतेने भगवंताच्या मंदिराला म्हणजेच भगवत स्वरूपाला प्राप्त होतील, वैकुंठाला जातील. आता अजून पुढे देवर्षी नारद काय म्हणतायत ते आपल्याला पाहायचंय, परंतु ते पुढील भागात पाहू. ओम असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर्मा अमृतंगमय. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.